हाय यूट्यूब फॅमिली. तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर आम्ही आज दुधी आणली होती. दुधीचे वडे आज आपण बनवणार आहोत. तर आता ही मोठी एक दुधी होती हे बघा, अशा टाईपचं तिचं असते कवरवरचं हे दुधी. तुम्हाला माहीतही असेल, कोणत्या ग्रामीण भागातले लोक असतील बघत त्यांना कळतच असेल. ही दुधी आहे. हे दुधीला आम्ही चाकून आधी चाकून कापल्यानंतर हे असे छोटे छोटे तुकडे केले. कोणी लौकी म्हणतात, कोणी दुधी म्हणतात, पण आम्ही दुधी म्हणतो. हे बाकीचं एवढा किस राहिलाच नाहीच निघला, किस नाही काढला आता, एवढा त्रास होते म्हणून. तर हे बघा, चाकून आधी याचे कापं केले, तुकडे केले. मग ही किसणी होती, या किसणीने किसल्यानंतर इथं ह्या कोपऱ्यामध्ये पूर्ण जमा केल्यानंतर हे आहे काही पण आता हे फेकून देणार. तर बघा, मग हे पूर्ण किस ह्या कोपऱ्यामध्ये काढल्यानंतर किसनीने मग एवढा सारा आहे बघा, हा किस तयार झाला. हे बघा, किस तयार झाला. मग याला आम्ही ह्या किसला काय केलं, पिळलं. याच्यामध्ये पिळल्यानंतर हे सुका इथं ठेवला पिळून. आणि हे बघा, याचं एवढं पाणी, हे पाणी पण असं म्हटलं तर प्यायला पौष्टिक आहे. दुधीचं पाणी म्हणतो ना आपण, ते लौकी हिरवीवाली असते, ते प्यायसाठी पण पौष्टिक असते, पण सहजासहजी लोक पित नाही. तर ह्या कोवड्या बिया आहे, याच्यामध्ये ॲड होऊन गेलेला आहे. बघा, एवढा आता आपला किस निघलेला आहे. आता ह्या किसमध्ये आपण आता वाजले किती आहे, बरं. आता आपण हा किस याच्यामध्ये टाकू. आपण तांदळाचं पीठ, जिरं, सांबार, गोडलिंबाचा पाला, तिखट, हळद, मीठ टाकून आपण याचे वडे करू. वडे थापू आणि तेलामध्ये तळल्यानंतर आम्ही कशा पद्धतीचे झाले ते तुम्हाला दाखवू. आज बोंड केलेले आहेत कोवड्याचे, पण आता दुधीचे वडे बाकी आहेत, ते करणे बाकी आहे. नाही, मी आता आंबून जाते. नाही, मी करतो बरोबर. नाही, काहीच टाकत नाही, मी करतो बरोबर, तू टेन्शन घेऊ नको. आई म्हणते की आता याला बांधून ठेवून दे, सकाळी करशील. मित्रांनो, मला सकाळी वेळ नाही, आज भरपूर कामं झालेली आहेत. तरी मी आता वरण गॅसवर मांडलेलं आहे, पोळ्या बनवलेल्या आहे, दुपारचीच भाजी आहे, मटणची भाजी आहे, आणि आता फोडणीचं वरण, पोळ्या केल्या, भातही आहे दुपारचा. तर आता हे बघा, वड्यासाठी आता हे किसलेली आहे दुधी. आता एवढं पाणी निघालेलं आहे, निथरलेलं. आता याच्यात तरी पाणी सुटतच आहे, तर आपण हे पाणी झारून टाकून याच्यामध्ये सगळं मटेरियल टाकून पट वडे तळू आणि मग या सगळे वडे खायला. धन्यवाद.